नमस्कार, स्वागत आहे तुमचं दिशाच रेसिपीमध्ये। आज आपण करणार आहे छोले भटुरे। त्यासाठी मी रात्री छोले भिजत टाकलेले होते। नंतर आपण छोले हे 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। आता त्यामध्ये पाणी टाकायचं आणि नंतर आपल्याला खड्या मसाल्याची अशी पोटली तयार करून घ्यायची। त्यामध्ये 2 वेलदोडे, 3 विलायची, 3 लवंग, दालचिनी आणि अर्धा चम्मच चहापत्ती अशी आपल्याला ही कॉटनच्या कापडामध्ये पोटली तयार करून घ्यायची आणि ते त्यामध्ये टाकून द्यायची आणि तेजपान सुद्धा आपल्याला त्यामध्ये टाकून द्यायचे आणि अर्धा चम्मच मीठ टाकून द्यायचे आणि असं मिक्स करून आपल्याला झाकण लावून घ्यायचे आणि छोल्यांच्या आपल्याला 2 शिट्ट्या करून घ्यायचे। आता आपण भटुऱ्यांची तयारी करून घेऊ। त्यासाठी मैदा घेतला, त्यामध्ये अर्धी वाटी रवा आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। 4 चम्मच दही घेतलेले आहे, पिठी साखर घेतलेली आहे अर्धा चम्मच, चवीनुसार मीठ आणि बेकिंग पावडर घेतलेली अर्धा चम्मच, 3 चम्मच तेल घ्यायचे आणि ते छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। कोमट पाण्याने आपल्याला ते मळून घ्यायचं आहे। असं आपल्याला छान गोळा करून घ्यायचा आहे आणि त्यावर आपल्याला ओला कॉटनचा कापड ठेवून द्यायचं आहे त्यावर आणि पॅक करून अर्धा तासासाठी आपल्याला हे पीठ असंच राहू द्यायचं आहे। आता छोले सुद्धा शिजलेले आहे। त्यामध्ये आपण ही पोटली टाकलेली होती आणि तेजपान हे सगळं काढून घ्यायचं आहे आणि छोले छान आपले शिजून तयार झालेले आहे मस्त। आता मसाला काढून घ्यायचा आहे। त्यासाठी आलं घ्यायचं आणि लसूण घ्यायचं आहे आणि चिरलेला कांदा घ्यायचा आहे। आता याची छान आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची। अशा प्रकारे आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची। नंतर आपल्याला लाल टोमॅटो आणि शिजलेले छोले हे टाकून घ्यायचे आणि याची सुद्धा आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे। अशा प्रकारे आपले दोघेही पेस्ट तयार झालेले आहे। आता तेल तापायला ठेवायचं, त्यामध्ये तेजपान टाकायचं आणि बारीक केलेला मसाला टाकून घ्यायचा आहे। हा मसाला लसूण, कांदा आणि आलं हा मसाला आपल्याला 5 मिनिटं छान शिजवून घ्यायचा आहे आणि नंतर टोमॅटोची पेस्ट केलेली सुद्धा आपल्याला त्यामध्ये टाकून द्यायची आणि ती छान परतवून घ्यायची। छान शिजले की त्यामध्ये आवडीनुसार तिखट, हळद आणि घरगुती गरम मसाला टाकून घ्यायचा आहे। धना पावडर अर्धा चम्मचच टाकायची आपल्याला आणि काश्मीरी लाल मिरची टाकायची। याच्याने आपल्या भाजीला छान कलरही येतो। छान सर्व मिक्स करून घ्यायचे। तेल सुटेपर्यंत आपला मसाला छान असाच शिजवून घ्यायचा आहे। आता त्यामध्ये कस्तुरी मेथी टाकायची आणि अर्धी वाटी दही टाकून घ्यायचे। दही छान हाताने फेटून घ्यायचं आणि नंतर टाकायचं, छान मिक्स करून घ्यायचं आणि अजून हा मसाला शिजू द्यायचा आहे। आता मसाला शिजून तयार आहे। त्यामध्ये शिजलेले छोले हे टाकून घ्यायचे आहे आणि 1 चम्मच इतके छोले आपल्याला छान मॅश करून घ्यायचे आणि नंतर आपल्याला ग्रेव्हीमध्ये टाकून घ्यायचे। याच्याने आपली ग्रेव्ही घट्ट होते। आता सर्व मिक्स करून घ्यायचं। नंतर अर्धा चम्मच छोले मसाला टाकून घ्यायचा आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे। आता सर्व मिक्स करून घ्यायचे आणि थोडी उकळी आली की त्यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायचे। आता भाजी तयार झालेली आहे।
आता भटुऱ्यांच्या पिठलासुद्धा आपल्याला छान तेल लावून मसाज करून घ्यायची आणि असे 2 भागांमध्ये डिवाईड करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला गोळी करून घ्यायची। याच्याने आपल्या भटुऱ्यांना क्रॅक्स येत नाही, त्यासाठी अशा प्रकारेच गोळे करून घ्यायचे। असे गोळे केल्याने जास्त मेहनतसुद्धा करावी लागत नाही आणि अलगद हाताने असे लाटून घ्यायचे। हळूच उचलून आपल्याला ते तळून घ्यायचे। छान गरम तेलामध्ये टाकून घ्यायचे। तुम्ही बघू शकता भटुरे आपले छान फुगलेले आहे। अशा प्रकारे आपल्याला भटुरे तळून घ्यायचे आहे। आता छोले भटुरे प्लेट तयार करून घ्यायची। त्यासाठी छान छोलेंची भाजी, लिंबू, कांद्याला छान लिंबू, मीठ, तिखट टाकून छान कांदा तयार करून घेतला आणि भटुरे। तुम्हाला जर माझी छोले भटुऱ्यांची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।